कधी तुमच्या मनात असा प्रश्न आलाय का? तुम्ही इतकं धावता, इतकं करता, इतकं मिळवताही तरी आतून शांत का वाटत नाही? बाहेरून सगळं बरोबर दिसतं. काम आहे, फोन आहे, सोशल मीडिया आहे, माणसं आहेत, नवीन गोष्टी आहेत, नवीन इच्छा आहेत. पण तरीही अशी एक पोकळी का जाणवते? अशी एक बेचैनी का सतत सोबत असते? जणू मन कुठेतरी विसाव्याच्या शोधात आहे, पण त्याला थांबायचंच कळत नाही. आज माणसाकडे समस्या नाहीत, तर खूप जास्त गोष्टी आहेत. खूप जास्त विचार, खूप जास्त अपेक्षा, खूप जास्त तुलना, खूप जास्त आवाज. आपण शांत बसलो तरी मन शांत राहत नाही. आपण जेवताना फोन पाहतो, फोन बघताना दुसऱ्यांचं आयुष्य पाहतो, दुसऱ्यांचं आयुष्य पाहताना स्वतःचं आयुष्य अपुरं वाटतं. आणि मग मनात एक अदृश्य धावपळ सुरू होते. मला अजून हवं, मला अजून करायला पाहिजे, मला अजून चांगलं व्हायला पाहिजे, मला अजून मोठं व्हायला पाहिजे. पण खरंच हे अजून कधी संपणार आहे का? कधी तुमच्या घरात सगळं आवरलेलं असतं, पण मनच विस्कळीत असतं. कधी कपाटात जागा असते, पण डोक्यात जागा नसते. कधी शरीर थकलेलं नसतं, पण मन मात्र पूर्ण दमलेलं असतं. हीच खरी समस्या आहे. आपण बाहेरची व्यवस्था वाढवत गेलो, पण आतली शांतता हरवली. आणि म्हणूनच आजचा हा प्रवास खूप महत्त्वाचा आहे. कारण साधं जीवन म्हणजे कमी मिळवणं नाही. साधं जीवन म्हणजे अधिक स्पष्टपणे जगणं. साधं जीवन म्हणजे कमी गोंधळ, कमी ताण, कमी ओझं आणि जास्त जिवंतपणा. या व्हिडिओमध्ये आपण एका अशा विचारविश्वात जाणार आहोत, जिथे शांतता कमकुवतपणा नाही, जिथे थांबणं आळस नाही, जिथे कमी असणं कमीपणा नाही, आणि जिथे साधेपणा म्हणजे आयुष्याचं नुकसान नाही, तर आयुष्याचं खरे सौंदर्य आहे. पण त्याआधी एक गोष्ट समजून घ्या. खरं युद्ध बाहेर नाही, खरं युद्ध मनात चालतं. आणि मन जिंकायचं असेल तर ते अधिक भरून नाही, तर अधिक हलकं करून जिंकावं लागतं. आज आपण तेच पाहणार आहोत. एक साधा, शांत, पण खूप खोल मार्ग, जो आयुष्याला कमी करत नाही, तर खरं अर्थाने मोकळं करतो. चॅप्टर 1. मनाच्या गर्दीची खरी किंमत. कल्पना करा, रविवारची सकाळ आहे. आज ऑफिस नाही, अलार्मही लावलेला नाही, तरीही तुमचे डोळे लवकर उघडतात. फोन हातात घेताच एकामागोमाग एक नोटिफिकेशन्स दिसू लागतात. कोणाचे मेसेज, कोणाचे रील्स, बातम्या, ईमेल, ऑफर्स, नवीन व्हिडिओ. आणि फक्त 5 मिनिटात तुमचं मन पुन्हा धावायला लागतं. शरीर अजून बेडवर असतं, पण मन आधीच 100 ठिकाणी पोचलेलं असतं. आजच्या काळात हीच आपली सवय झाली आहे. आपल्याला शांत बसायला वेळ नाही, आणि खरं सांगायचं तर सवयही नाही. पूर्वी शांतता म्हणजे विश्रांती वाटायची. आज शांतता म्हणजे कंटाळा वाटतो. म्हणूनच आपण सतत काही ना काही पाहत राहतो, काहीतरी ऐकत राहतो, काहीतरी करत राहतो. कारण काही क्षण शांत बसलो तर आपल्या मनाचा आवाज ऐकू येतो, आणि तो आवाज अनेकदा अस्वस्थ करणारा असतो. किती काम बाकी आहे? मी योग्य निर्णय घेतलाय का? लोक माझ्याबद्दल काय विचार करत असतील? उद्याचं काय होईल? असे शेकडो विचार एकाच वेळी डोक्यात फिरत राहतात. मनाची ही गर्दी बाहेरून दिसत नाही, पण तिची किंमत आपण रोज मोजत असतो. एकाग्रता कमी होते,
लहान गोष्टींवर चिडचिड वाढते. झोप असूनही थकवा जात नाही आणि आनंदाचे क्षणही मनापर्यंत पोचत नाहीत. समजा एक ग्लास स्वच्छ पाण्याचा आहे. त्यात जर तुम्ही सतत माती टाकत राहिलात तर पाणी कधी स्वच्छ दिसेल? कधीच नाही. पण जर काही वेळ त्याला शांत सोडलं तर माती आपोआप खाली बसते. पाणी पुन्हा स्वच्छ दिसू लागतं. आपलं मनही अगदी असंच असतं. आपण विचारांशी सतत झुंज देतो, त्यांना थांबवण्याचा प्रयत्न करतो. पण अनेकदा उपाय विचारांशी लढण्यात नसतो. उपाय म्हणजे स्वतःला काही क्षण शांत बसू देणं. एक छोटंसं उदाहरण पाहू. अमोल नावाचा एक तरुण दररोज ऑफिसमधून घरी आल्यावर टीव्ही लावायचा. त्याच वेळी फोनवर स्क्रोलिंग, मध्येच मित्रांशी चॅट, जेवताना वेब सिरीज, झोपण्याआधी सोशल मीडिया. दिवसभर त्याच्या आजूबाजूला आवाजच आवाज असायचा. एक दिवस त्याने एक छोटा प्रयोग केला. घरी आल्यावर फक्त 10 मिनिटं बाल्कनीत बसायचं. फोन नाही, गाणी नाहीत, कोणाशी बोललं नाही. फक्त समोरचं आकाश पाहायचं. पहिल्या 2 दिवसात त्याला प्रचंड बेचैनी वाटली. काहीतरी करावंसं वाटत राहिलं. पण काही दिवसांनी त्याला एक वेगळी गोष्ट जाणवली. तो आधीसारखा पटकन चिडत नव्हता. कामात लक्ष जास्त लागत होतं. रात्री झोपही शांत लागायला लागली. 10 मिनिटांनी त्याचं आयुष्य बदललं नाही, पण त्या 10 मिनिटांनी त्याचं मन बदलायला सुरुवात केली. कारण शांतता ही वेळेची गोष्ट नसते, ती सवयीची गोष्ट असते. आपण अनेकदा विचार करतो, माझं मन शांत झालं की मी शांत बसेन. पण खरं उलट आहे. तुम्ही शांत बसायला सुरुवात केली की मन हळूहळू शांत व्हायला लागतं. यासाठी डोंगरावर जाण्याची गरज नाही, मोठा आश्रम शोधण्याची गरज नाही. तुमच्या दिवसात 5 मिनिटांचा एक शांत कोपरा पुरेसा आहे. चहा पिता पिता फक्त चहाकडे लक्ष द्या. खिडकीतून येणारा वारा जाणवा. पावसाचा आवाज ऐका. झाडांची हालचाल पहा. सुरुवातीला हे सगळं खूप साधं वाटेल, पण हाच साधेपणा मनाची धूळ खाली बसवायला मदत करतो. लक्षात ठेवा, शांतता म्हणजे विचार नसणं नाही. शांतता म्हणजे प्रत्येक विचारामागे धावत न जाणं. जसं आकाशातून ढग जातात, तसं विचार येतील, तसं विचार जातील. प्रत्येक ढग पकडायचा नसतो. प्रत्येक विचार खराही नसतो. आणि प्रत्येक भावनेला लगेच उत्तर द्यायची गरज नसते. जेव्हा ही गोष्ट समजायला लागते, तेव्हा मन हलकं व्हायला सुरुवात होते. पण मन हलकं करण्यासाठी फक्त विचार कमी करून चालत नाही. आपल्या आयुष्यात अशा अनेक गोष्टी असतात ज्या आपण गरज नसतानाही धरून ठेवतो. त्या वस्तू असू शकतात, त्या सवयी असू शकतात, त्या अपेक्षा असू शकतात, आणि कधीकधी त्या स्वतःबद्दलच्या जुन्या कल्पनाही असू शकतात. चॅप्टर 2, कमी गोष्टी अधिक मोकळं आयुष्य. समजा तुम्हाला एका छोट्या प्रवासासाठी निघायचं आहे. फक्त 2 दिवस बाहेर राहायचं आहे. पण बॅग भरताना तुम्ही इतकं सामान ठेवता की बॅग उचलणं सुद्धा कठीण होतं. प्रवास सुरू होण्याआधीच थकवा जाणवायला लागतो. आता स्वतःला एक प्रश्न विचारा, खरंच इतक्या सगळ्या गोष्टींची गरज होती का? आपलं आयुष्यही अशाच एका जड बॅगेसारखं झालं आहे. फरक इतकाच, या बॅगेत कपडे नाहीत. या बॅगेत आहेत जुन्या आठवणी, पूर्ण न झालेल्या अपेक्षा, दुसऱ्यांना खुश ठेवण्याची सवय, सतत स्वतःला सिद्ध करण्याची धडपड, आणि लोक काय म्हणतील हा सर्वात जड दगड.
या सगळ्याचं वजन दिसत नाही, पण ते रोज आपल्या मनावर असतं. आपण अनेकदा असं समजतो, मोठं घर मिळालं की आनंद मिळेल, नवीन फोन घेतला की समाधान मिळेल, अधिक पैसे आले की मन शांत होईल. पण वास्तव वेगळंच असतं. कारण काही दिवसांनी नवीन वस्तू जुनी होते, नवीन आनंद सवय बनतो आणि मन पुन्हा काहीतरी नवीन शोधायला लागतं. यालाच मानसशास्त्रात सवयीचा परिणाम म्हणतात. माणूस कितीही मोठी गोष्ट मिळवो, थोड्या काळानंतर ती त्याला सामान्य वाटू लागते. म्हणूनच समस्या वस्तूंमध्ये नाही, समस्या त्यांच्याकडून कायमचा आनंद मिळेल या अपेक्षेत आहे. एक छोटंसं उदाहरण पाहू. स्वातीला ऑनलाईन खरेदीची खूप आवड होती. सेल लागला की ऑर्डर, नवीन फॅशन आली की ऑर्डर. काही गरज नसली तरी नंतर उपयोगी पडेल म्हणून ऑर्डर. काही महिन्यांनी तिचं कपाट भरलं. पण एक दिवस तिला जाणवलं, ती रोज तेच काही कपडे वापरते, बाकीचे कपडे फक्त जागा घेत आहेत. त्या दिवशी तिने एक वेगळा निर्णय घेतला. गेल्या वर्षभरात जे वापरलं नाही ते दुसऱ्यांना दान करायचं. सुरुवातीला थोडं कठीण वाटलं, कारण प्रत्येक वस्तूसोबत एखादी आठवण जोडलेली होती. पण हळूहळू कपाट रिकामं होत गेलं. आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे फक्त कपाटच हलकं झालं नाही, तिचं मनही हलकं झालं. कारण प्रत्येक वस्तू आपलं थोडंसं लक्ष मागत असते. तिला सांभाळा, तिला ठेवा, तिला जपा, आणि नकळत आपली ऊर्जा तिथे खर्च होत राहते. पण इथे एक महत्त्वाची गोष्ट समजून घ्या. साधेपणा म्हणजे गरीब होणं नाही. साधेपणा म्हणजे स्वतःला आवश्यक गोष्टींची जाणीव होणं. तुमच्याकडे 10 वस्तू असोत किंवा 100, प्रश्न त्यांचा नाही. प्रश्न एवढाच, त्या वस्तू तुमच्यासाठी आहेत की तुम्ही त्यांच्यासाठी जगत आहात. हीच गोष्ट नात्यांनाही लागू होते. काही नाती आपल्याला ऊर्जा देतात, तर काही नाती फक्त थकवतात. काही लोक प्रत्येक भेटीत आशा देतात, तर काही लोक प्रत्येक भेटीत मनात शंका भरतात. सगळ्यांशी संबंध ठेवणं ही चांगुलपणाची खूण नाही. योग्य लोकांसाठी वेळ राखून ठेवणं ही शहाणपणाची खूण आहे. तसंच आपल्या दिवसातही खूप अनावश्यक गोष्टी असतात. कारण नसताना फोन तपासणं, प्रत्येक वादात मत देणं, प्रत्येक बातमीवर प्रतिक्रिया देणं, प्रत्येक गोष्टीत स्वतःला गुंतवणं, हे सगळं मिळून मनाचा थकवा वाढवतं. एक प्रयोग करून पहा. आज संध्याकाळी 10 मिनिटं फोन सायलेंटवर ठेवा. त्या वेळात ना सोशल मीडिया, ना टीव्ही, ना कोणतंही काम. फक्त स्वतःसोबत बसा. सुरुवातीला अस्वस्थ वाटेल, मन पुन्हा पुन्हा फोनकडे धावेल. पण त्या क्षणीच तुम्हाला एक सत्य दिसेल. आपण फोन वापरत नाही, अनेकदा फोनच आपल्याला वापरत असतो. जेव्हा आपण आयुष्यातील अनावश्यक गोष्टी कमी करतो, तेव्हा वेळ वाढत नाही, पण वेळेची गुणवत्ता बदलते. क्षण मोठे वाटायला लागतात, संभाषणं खोल वाटायला लागतात, जेवणाची चव जाणवायला लागते, आणि श्वासही शांत वाटू लागतो. लक्षात ठेवा, समृद्ध आयुष्य म्हणजे जास्त गोष्टी असलेलं आयुष्य नाही. समृद्ध आयुष्य म्हणजे जिथे प्रत्येक गोष्टीला अर्थ आहे, प्रत्येक नात्याला ऊब आहे, प्रत्येक दिवसाला जाणीव आहे, आणि प्रत्येक निर्णयात स्पष्टता आहे. पण अजून एक मोठा प्रश्न बाकी आहे.
जरी आपण आयुष्य हलकं केलं तरी मन भूतकाळ आणि भविष्यकाळात का भटकत राहतं? कारण वर्तमानात जगणं ऐकायला जितकं सोपं वाटतं तितकंच ते प्रत्यक्ष काळात कठीण असतं. चॅप्टर 3. वर्तमान क्षणात जगण्याची खरी कला. एक क्षण डोळे बंद करून विचार करा. गेल्या आठवड्यात तुम्ही किती वेळा मनापासून चहा प्यायला होता? कदाचित आठवणारही नाही, कारण चहा पिताना हातात कप होता, पण मन ऑफिसमध्ये होतं, किंवा फोनमध्ये, किंवा उद्याच्या कामांच्या यादीत. आपण चालतो एका ठिकाणी, पण मन दुसऱ्याच ठिकाणी असतं. आपण जेवतो, पण चव लक्षात राहत नाही. आपण कुटुंबासोबत बसतो, पण लक्ष मोबाईलच्या स्क्रीनवर असतं. आणि दिवस संपल्यावर वाटतं, आज काही खास केलं नाही. खरं पाहिलं तर आपण दिवस जगत नाही, आपण दिवस फक्त पार पाडतो. हीच सवय हळूहळू आनंद चोरून घेते, कारण आनंद हा मोठ्या यशात लपलेला नसतो, तो छोट्या क्षणांमध्ये असतो. पण त्या क्षणी आपण उपस्थितच नसतो. कल्पना करा, एक लहान मुलगा पावसात कागदाची होडी सोडतो. ती होडी पाण्यात तरंगते, तो हसतो. त्याला त्या क्षणी ना उद्याची चिंता असते, ना कालची खंत. त्याच्यासाठी तोच क्षण संपूर्ण जग असतो. म्हणून त्याचा आनंद इतका शुद्ध असतो. पण मोठं होताना आपण ही क्षमता हरवून बसतो, कारण आपण प्रत्येक क्षणाचं मूल्य त्यातून काय मिळणार यावर ठरवू लागतो. जर फायदा नाही तर त्या क्षणाकडे लक्षच देत नाही. पण आयुष्याचं सौंदर्य फायद्यात नसतं, ते अनुभवात असतं. एक उदाहरण पाहू. विनायक रोज सकाळी चालायला जायचा, पण चालताना तो सतत फोनवर न्यूज ऐकायचा. कधी ईमेल पाहायचा, कधी कॉल करायचा. एक दिवस त्याने ठरवलं, आज फक्त चालायचं, फोन खिशातच राहू द्यायचा. पहिल्या काही मिनिटात त्याला विचित्र वाटलं, जणू काहीतरी कमी आहे. पण थोड्या वेळाने त्याने पक्ष्यांचा आवाज ऐकला, झाडांच्या पानांवर पडलेलं ऊन पाहिलं, गार वारा चेहऱ्यावर जाणवला. आणि अनेक महिन्यांनी त्याला चालण्याचा खरा आनंद मिळाला. रस्ता तोच होता, सकाळ तीच होती. बदल फक्त लक्षात झाला होता. हेच वर्तमानात जगणं. विशेष काही घडण्याची वाट न पाहता जे चालू आहे ते पूर्णपणे अनुभवणं. आपण अनेकदा म्हणतो, वेळच मिळत नाही. पण खरं कारण वेळ नसणं नाही, लक्ष नसणं आहे. जेव्हा मन सतत पुढच्या गोष्टीकडे धावत राहतं, तेव्हा सध्याचा क्षण हातातून निसटतो. एकदा स्वतःला निरीक्षण करून पहा. जेवताना फक्त जेवा. कोणताही व्हिडिओ नाही, कोणतंही स्क्रोलिंग नाही. पहिला घास हळू खा, त्याची चव ओळखा, सुगंध जाणवा. तुम्हाला कदाचित जाणवेल, आपण कित्येक दिवस अन्न खात होतो, पण त्याची चव अनुभवत नव्हतो. असं का होतं? कारण मनाला सतत नवीन उत्तेजना हवी असते. त्याला शांतता कंटाळवाणी वाटते. पण जेव्हा आपण त्याला हळूहळू एका क्षणात थांबायला शिकवतो, तेव्हा त्याची धावपळ कमी व्हायला लागते. वर्तमानात जगणं म्हणजे भविष्यासाठी योजना करू नका असं नाही, भूतकाळ विसरून जा असंही नाही. याचा अर्थ एवढाच, ज्या क्षणी जे काम करत आहात त्या क्षणी पूर्णपणे तिथे उपस्थित राहा. मित्राशी बोलत असाल तर मनापासून ऐका. आई वडिलांसोबत बसला असाल तर घड्याळाकडे पाहू नका. मुलांसोबत खेळत असाल तर फोन बाजूला ठेवा, कारण काही क्षण परत कधीच येत नाहीत आणि नंतर आठवणी बनतात. एक वृद्ध आजोबा एकदा म्हणाले होते, आयुष्य खूप वेगाने गेलं असं नाही वाटत.
आयुष्य जगताना मी अनेक क्षण गमावले म्हणून ते वेगाने गेल्यासारखं वाटतं. ही गोष्ट मनाला विचार करायला भाग पाडते. आपण वर्ष गमावत नाही, आपण क्षण गमावतो. आणि क्षणांनीच आयुष्य बनलेलं असतं. आजपासून एक छोटी सवय लावा. दिवसातून किमान 5 मिनिटं काहीही न करता फक्त श्वासावर लक्ष द्या. हवा आत जाते आहे, हवा बाहेर येते आहे, फक्त एवढंच. ही 5 मिनिटं तुमच्या मनाला सांगतील की शांत राहणं अजूनही शक्य आहे. आणि जेव्हा मन वर्तमानात स्थिर व्हायला लागतं तेव्हा आयुष्याशी भांडण कमी होतं. पण अजूनही एक प्रश्न उरतो. जेव्हा आयुष्य आपल्या मनासारखं घडत नाही, जेव्हा चुका होतात, जेव्हा योजना फसतात, तेव्हा मन पुन्हा अस्वस्थ का होतं? याचं उत्तर पुढच्या अध्यायात मिळेल. चॅप्टर 4. स्वीकारातून मिळणारी खरी शांतता. समजा तुम्ही एका झाडाखाली उभे आहात. अचानक जोराचा वारा सुरू होतो. तुम्ही वाऱ्याला थांबवण्याचा प्रयत्न करता, हात पुढे करता, रागावता, तक्रार करता, पण वारा थांबत नाही. कारण काही गोष्टी आपल्या इच्छेनं बदलत नाहीत. आयुष्यही अगदी असंच आहे. आपण अनेकदा अशा गोष्टींशी लढत राहतो ज्या आपल्या नियंत्रणातच नसतात. भूतकाळ बदलायचा प्रयत्न, दुसऱ्यांचा स्वभाव बदलायचा प्रयत्न, प्रत्येक परिस्थिती आपल्या मनासारखी घडावी अशी अपेक्षा. आणि या सततच्या संघर्षात आपली सर्वात जास्त ऊर्जा खर्च होते. विचार करा, कागदावर शाई पडली तर ती पुसता येत नाही, पण त्या कागदावर नवीन चित्र नक्की काढता येतं. जीवनही तसंच आहे. जे घडलं ते घडलं, पण पुढे काय घडवायचं तो निर्णय अजूनही आपल्या हातात असतो. पण आपण काय करतो? एक चूक आणि तीच पुन्हा पुन्हा आठवत राहतो. एक अपयश आणि स्वतःलाच कमी समजू लागतो. एक नकार आणि संपूर्ण आयुष्याबद्दल शंका घ्यायला लागतो. स्वीकार म्हणजे हार मानणं नाही. स्वीकार म्हणजे वास्तवाला स्पष्टपणे पाहणं. कारण वास्तव नाकारलं की दुःख वाढतं. वास्तव स्वीकारलं की उपाय दिसायला लागतात. एक उदाहरण पाहू. रोहनला त्याच्या आवडीची नोकरी मिळाली नाही. तो खूप खचला. त्याला वाटलं माझं आयुष्य संपलं. काही महिने तो फक्त त्या एका गोष्टीत अडकून राहिला. प्रत्येक दिवशी तो स्वतःलाच दोष देत राहिला. एक दिवस त्याच्या वडिलांनी त्याला शांतपणे विचारलं, तू जे गमावलं आहेस त्यावर लक्ष देतोयस, पण अजूनही तुझ्याकडे काय आहे हे कधी पाहिलंस का? हा प्रश्न साधा होता, पण त्यानं रोहनचा विचार बदलला. त्यानं स्वतःची कौशल्य पुन्हा विकसित केली. नवीन गोष्टी शिकायला सुरुवात केली. काही महिन्यांनी त्याला वेगळ्या क्षेत्रात संधी मिळाली. आणि मागे वळून पाहताना त्याला जाणवलं, ज्याला तो शेवट समजत होता ती तर एका नवीन सुरुवातीची दारं होती. जीवनात अनेकदा असंच होतं. आपल्याला त्या क्षणी उत्तर दिसत नाही म्हणून आपण घाबरतो. पण प्रत्येक बंद दार म्हणजे कायमचा अंधार नसतो. कधीकधी ते आपल्याला योग्य दिशेला वळवणारं वळण असतं. आणखी एक गोष्ट, आपण स्वतःकडून परिपूर्णतेची अपेक्षा करतो. एकही चूक नको, एकही अपयश नको, सगळं वेळेवर, सगळं योग्य. पण असा माणूस जगात आहे का? नाही. तरीही आपण स्वतःला अशाच मापदंडावर मोजत राहतो. एका कुंभाराचा विचार करा. तो मातीचं सुंदर भांडं तयार करतो, पण प्रत्येक भांडं अगदी सारखं नसतं. एखादं थोडं वाकडं, एखादं थोडं वेगळं, पण त्याच वेगळेपणामुळे त्याला एक ओळख मिळते. माणसांचंही तसंच आहे. आपल्या छोट्या चुका, आपले संघर्ष, आपले अपूर्ण अनुभव हेच आपल्याला घडवत असतात.
जर प्रत्येक गोष्ट परिपूर्ण असती तर शिकण्याची गरजच उरली नसती. स्वीकाराचा आणखी एक अर्थ आहे, लोकांना त्यांच्या स्वभावासह स्वीकारणं. प्रत्येकजण आपल्या मनासारखा वागणार नाही. प्रत्येकजण आपल्याला समजून घेणार नाही. प्रत्येक नातं कायम टिकणार नाही. आणि हेच वास्तव आहे. जेव्हा आपण प्रत्येक व्यक्तीकडून सारख्याच अपेक्षा ठेवतो तेव्हा निराशा वाढते. पण जेव्हा आपण समजतो की प्रत्येकाची वाट वेगळी आहे तेव्हा मन हलकं होतं. आजपासून एक छोटा सराव करा. जेव्हा एखादी गोष्ट मनासारखी घडणार नाही तेव्हा लगेच स्वतःला एक प्रश्न विचारा, या परिस्थितीत माझ्या नियंत्रणात काय आहे? उत्तर जर असेल माझा निर्णय, माझी प्रतिक्रिया, माझा पुढचा प्रयत्न, तर त्यावर काम करा. आणि जे उत्तर तुमच्या नियंत्रणात नाही ते मनातून हळूहळू सोडायला शिका. कारण नदीला समुद्रापर्यंत पोहोचण्यासाठी प्रत्येक दगडाशी भांडावं लागत नाही. ती फक्त वाहत राहते. म्हणूनच ती शेवटी आपल्या ध्येयापर्यंत पोहोचते. आयुष्यही तसंच आहे. प्रत्येक अडथळा हटवण्यापेक्षा कधीकधी त्याच्या भोवती मार्ग शोधणं अधिक शहाणपणाचं असतं. जेव्हा स्वीकार येतो तेव्हा मन शांत होतं. आणि मन शांत झालं की आयुष्य वेगळ्या नजरेनं दिसायला लागतं. चॅप्टर 5. साधेपणातून घडणारं अर्थपूर्ण आयुष्य. आज सकाळची एक साधी घटना आठवा. तुम्ही उठलात, घाईघाईनं फोन हातात घेतला. वेळ पाहिजे होती, पण पुढच्या 10 मिनिटात नोटिफिकेशन्स, मेसेज, रील्स, बातम्या आणि नकळत तुमच्या दिवसाची सुरुवात दुसऱ्यांच्या जगानं झाली, स्वतःच्या जगानं नाही. आपल्या दिवसाची दिशा सकाळच्या पहिल्या काही मिनिटात ठरत असते. जर दिवसाची सुरुवात गोंधळानं झाली तर मन दिवसभर अस्थिर राहण्याची शक्यता वाढते. पण जर सुरुवात शांततेनं झाली तर बाहेर कितीही गोंधळ असला, आतमध्ये एक स्थिरपणा तयार होतो. म्हणूनच अर्थपूर्ण आयुष्य मोठ्या बदलांनी सुरू होत नाही, ते छोट्या सवयींनी सुरू होतं. एका गावात एक वृद्ध माळी होता. त्याच्या बागेत फार महागडी झाडं नव्हती, फार मोठी सजावटही नव्हती. पण त्या बागेत पाऊल टाकलं की मन शांत व्हायचं. कोणीतरी त्याला विचारलं, तुमच्या बागेत एवढी शांतता कशी? तो हसला आणि म्हणाला, मी रोज झाडांना वाढवण्याचा प्रयत्न करत नाही, मी फक्त रोज तण काढतो. ही गोष्ट फक्त बागेची नव्हती, ती आपल्या मनाची होती. आनंद निर्माण करण्यापेक्षा दुःख वाढवणाऱ्या सवयी कमी करणं जास्त महत्त्वाचं असतं. म्हणून दिवसाची सुरुवात 5 मिनिटं शांत बसून करा. फोन उघडण्याआधी स्वतःचा श्वास ऐका. खिडकीतून येणारा प्रकाश पहा. एक ग्लास पाणी शांतपणे प्या. हे क्षण लहान वाटतील, पण ते मनाला सांगतात, आजचा दिवस धावपळीनं नाही, जाणीवेनं सुरू होतो. दुसरी सवय, एका वेळी एकच काम करा. आज आपण जेवताना फोन पाहतो, फोनवर बोलताना ईमेल लिहितो, काम करताना सोशल मीडिया पाहतो. आपल्याला वाटतं आपण वेळ वाचवतोय, पण खरं तर आपण लक्ष गमावत असतो. लक्ष तुटलं की कामाचा दर्जाही कमी होतो आणि मनाचा थकवाही वाढतो. तिसरी सवय, नात्यांसाठी वेळ राखून ठेवा. आज अनेक घरांमध्ये सगळे एकाच खोलीत बसलेले असतात, पण प्रत्येकाच्या हातात वेगळी स्क्रीन असते. शब्द कमी झाले, इमोजी वाढले, संवाद कमी झाला, अंदाज वाढले. एक दिवस असा ठरवा की जेवताना कोणाच्याही हातात फोन नसेल.
फक्त बोलायचं, हसायचं, एकमेकांचं ऐकायचं. कदाचित त्या अर्ध्या तासात तुम्हाला जाणवेल की आनंद विकत घ्यावा लागत नाही. तो नात्यांमध्ये आधीपासूनच असतो. फक्त आपण त्याच्याकडे लक्ष देत नाही. चौथी सवय, कृतज्ञतेचा सराव. रात्री झोपण्यापूर्वी आजच्या दिवसातील 3 चांगल्या गोष्टी आठवा. त्या मोठ्या असण्याची गरज नाही. आईनं केलेला चहा, मित्राचा फोन, रस्त्यावर भेटलेलं एखादं हसू किंवा दिवसभरानंतर मिळालेली शांत झोप. जेव्हा आपण नसलेल्या गोष्टींपेक्षा असलेल्या गोष्टी पाहायला शिकतो, तेव्हा समाधान हळू हळबडायला लागतं. 5वी आणि सर्वात महत्त्वाची सवय, स्वतःसाठी वेळ राखून ठेवा. जगासाठी तुम्ही अनेक भूमिका निभावता. कोणासाठी मुलगा, कोणासाठी मुलगी, कोणासाठी आई, कोणासाठी वडील, कोणासाठी कर्मचारी, कोणासाठी मित्र. पण या सगळ्या भूमिकांच्या मागे एक तुम्ही आहात. त्या व्यक्तीला भेटण्यासाठी दररोज काही मिनिटं स्वतःसोबत घालवा. कधी पुस्तक वाचा, कधी डायरी लिहा, कधी शांतपणे चालत जा, कधी फक्त आकाशाकडे पहा. कारण स्वतःशी जोडलेला माणूस जगाशीही अधिक चांगल्या प्रकारे जोडला जातो. लक्षात ठेवा, साधं आयुष्य म्हणजे स्वप्न सोडणं नाही. साधं आयुष्य म्हणजे स्वप्नांच्या मागे धावताना स्वतःला हरवू न देणं. यश मिळवा, पैसा कमवा, मोठं व्हा, पण त्यासाठी मनाची शांतता गमावू नका. कारण शेवटी आपण किती कमावलं यापेक्षा जास्त महत्त्वाचं असतं आपण किती शांतपणे जगलो. या संपूर्ण प्रवासात आपण मनातील गर्दी कमी केली, अनावश्यक ओझं हलकं केलं, वर्तमान क्षणात जगायला शिकलो, स्वीकाराची ताकद समजून घेतली आणि आता अर्थपूर्ण आयुष्याच्या छोट्या सवयीही पाहिल्या. पण या सगळ्यातला सर्वात मोठा धडा अजून बाकी आहे. तो म्हणजे शांतता ही कुठे मिळणारी गोष्ट नाही. ती आपण रोज निर्माण करत असतो. आणि हाच आपल्या संपूर्ण प्रवासाचा सर्वात सुंदर निष्कर्ष आहे. आजच्या या संपूर्ण प्रवासात आपण एक गोष्ट पुन्हा पुन्हा अनुभवली. समस्या आपल्या आयुष्यात नव्हती. समस्या आपल्या मनात निर्माण झालेल्या गोंधळात होती. आपण शांतता बाहेर शोधत होतो, पण तिचा मार्ग आतून सुरू होत होता. आपण समजलो, मन सतत व्यस्त असेल तर आनंदासाठी जागाच उरत नाही. म्हणून पहिला धडा होता, मनाला रोज थोडी शांतता द्या. त्यानंतर आपण पाहिलं, अनावश्यक वस्तू, अनावश्यक अपेक्षा आणि अनावश्यक सवयी या सगळ्यांचं ओझं आपण नकळत वाहत असतो. आयुष्य मोठं करण्यापेक्षा हलकं करणं जास्त महत्त्वाचं आहे. कारण हलकं मनच दूरपर्यंत चालू शकतं. यानंतर आपण वर्तमान क्षणाची ताकद समजून घेतली. काल बदलता येत नाही, उद्या अजून आलेला नाही, पण आज हा क्षण आपल्या हातात आहे. जेव्हा आपण हा क्षण पूर्णपणे जगायला शिकतो, तेव्हा साध्या गोष्टीही खास वाटायला लागतात. चहाचा एक घोट, पावसाचा सुगंध, आईचा आवाज, मित्राचं हसू, सूर्यास्ताचं शांत सौंदर्य, हे सगळं आधीपासूनच आपल्या आयुष्यात होतं. फक्त आपलं लक्ष तिथे नव्हतं. त्यानंतर आपण स्वीकाराबद्दल बोललो. जीवन नेहमी आपल्या मनासारखं घडणार नाही. काही लोक बदलणार नाहीत. काही प्रसंग विसरता येणार नाहीत.
काही स्वप्न पूर्ण होणार नाहीत, पण आपली प्रतिक्रिया मात्र नेहमी आपल्या हातात असते. आणि शेवटी आपण अशा काही छोट्या सवयी पाहिल्या ज्या कोणताही मोठा खर्च न करता मनाला अधिक शांत, अधिक स्थिर आणि अधिक आनंदी बनवू शकतात. आता मी तुम्हाला एक छोटी विनंती करतो. हा व्हिडिओ संपल्यानंतर ताबडतोब दुसरा व्हिडिओ सुरू करू नका. फक्त 2 मिनिटं शांत बसा. आजच्या संपूर्ण प्रवासातून एकच विचार निवडा, फक्त एक. सगळं एकाच दिवशी बदलण्याचा प्रयत्न करू नका. आज एक छोटं पाऊल उचला. कदाचित झोपण्यापूर्वी फोन बाजूला ठेवाल. कदाचित एखाद्या जवळच्या व्यक्तीसोबत मनापासून बोलाल, किंवा 5 मिनिटं शांत बसून स्वतःचा श्वास ऐकाल. लक्षात ठेवा, मोठे बदल नेहमी छोट्या सवयींपासून सुरू होतात, आणि शांत आयुष्य कधीच एका दिवसात तयार होत नाही. ते रोजच्या छोट्या निर्णयांनी घडतं. जर या व्हिडिओनं तुम्हाला एक क्षण जरी विचार करायला भाग पाडलं असेल, तर त्याचं खरं यश तिथेच आहे. हा व्हिडिओ तुमच्या एखाद्या मित्राला किंवा कुटुंबातील अशा व्यक्तीला नक्की शेअर करा, ज्याच्या आयुष्यात सध्या खूप धावपळ आहे. कदाचित हा एक व्हिडिओ त्याच्या मनाला थोडासा शांत श्वास देईल. आणि जर अशाच प्रकारचे विचार प्रवर्तक, जीवन बदलणारे आणि मनाला समृद्ध करणारे मराठी व्हिडिओ पाहायचे असतील, तर ऑडिओ कट्टा मराठी चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉन दाबा, जेणेकरून पुढचा व्हिडिओ तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल. तोपर्यंत स्वतःसाठी वेळ काढा. मन हलकं ठेवा, साधेपणाला स्वीकारा, आणि लक्षात ठेवा, खरं सुख अधिक मिळवण्यात नसतं, तर जे आधीपासून आपल्या आयुष्यात आहे ते मनापासून जगण्यात असतं. धन्यवाद.